खडसे आज आपल्याकडे कवितांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी आले. कलाचे कलाकार, लोकल कलाकार सत्यम लेले, प्रशांत फाटक आणि समृद्धी गैसस त्यांना मदत करणार आहेत, त्यांना साथ देणार आहेत. भारतात पुण्यात हा प्रोग्राम खरं तर कुणाच्या तरी घरी एखादी छोटीशी मैफल रंगावी कसा केला जातो. सादरकर्ते आणि श्रोते यांच्यातलं अंतर पुसून टाकावं अशी त्याच्यामागची संकल्पना आहे. आजचा कार्यक्रम जरी आपण कुणाच्या तरी घरी करत नसलो तरी त्याच्यातला अनौपचारिकपणा, आपुलकी ही तशीच आहे याची मला खात्री आहे. तुम्ही सर्वांनी त्याला अतिशय भरभरून दाद दिली तर कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत जाईल. त्यामुळे आपण सर्वजण मनमुराद आणि बिलकुलाच दाद देऊन कलाकारांना प्रोत्साहन देऊया. धन्यवाद. हा प्रतिसाद असाच चालू ठेवा शेवटपर्यंत. सर्वप्रथम कलाच्या सर्व सहकाऱ्यांचे, कलाकारांचे आणि कलाकारांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला घरपोच कविता इथं सादर करण्यासाठी आमंत्रित केलं. तर कलाच्या सहयोगानं अनुभव सादर करत आहे घरपोच कविता. कित्येकदा आपण एकमेकांच्या बरोबर कविता शेअर करत असतो, कधी वाचून, कधी ऐकून, तर कधी ईमेलवरती किंवा व्हॉट्सॲपवरती. आता तर व्हॉट्सॲपमुळे दिवसाला कमीत कमी एक तरी कविता वाचायला मिळतेच, असा आपल्या सर्वांचा अनुभव आहे. त्यामुळे कविता हे सध्याच्या हायटेक दिवसात व्यक्त होण्याचं एक प्रचलित माध्यम बनलंय. कुठल्या का कारणाने होईना आपण कविता हा फॉर्म पुन्हा एकदा रुजू पाहतोय. म्हणूनच आम्ही मान्यवर कवींच्या कविता तुमच्यासमोर सादर करण्याचा धाडस करतोय घरपोच कविता या कार्यक्रमातून. घरपोच कविता हा कार्यक्रम गेले काही महिने आम्ही पुण्यामध्ये करतो. माझ्याबरोबर गिरीश दातार आणि सुमित अभ्यंकर असे माझे 2 मित्र या कार्यक्रमात सहभागी होतात. आज इथे आधी सांगितल्याप्रमाणे सत्यम लेले, प्रशांत फाटक, समृद्धी गैसस हे बे एरियातले उत्तम कलाकार माझ्याबरोबर सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचं नाव घरपोच कविता हे मात्र भारतातली पार्श्वभूमी लक्षात घेऊन ठेवण्यात आले. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, भारतात आपल्या सर्वांच्या घरी दूध, पेपर, रेशन घरपोच येतं. काहींकडे तर इस्त्रीचे कपडे आणि पिझ्झा सुद्धा येतो. तशाच आम्ही आज कविता घेऊन येतो, त्याही घरपोच. आणि इथं म्हणायचं झालं तर कम्युनिटी हॉल पोच. या कार्यक्रमात आम्ही तुमची रिस्क खूप कमी केली. याचं कारण असं आहे की या सर्व कविता आमच्या नसून त्या मान्यवर कवींच्या आहेत. आम्ही त्या सर्व कवींचे खरंच खूप खूप कृतज्ञ आहोत आणि ऋणी आहोत. आणि आम्हाला पुरेपूर ठाऊक आहे की आमचं काम एखाद्या कुरिअर एजंट सारखं आहे. फरक इतकाच की आम्ही कविता वाचलेले, ऐकलेले आणि थोड्याफार कळणारे असे कुरिअर एजंट आहोत. कुरिअर एजंटच्या पावतीवरती तुमची सही रूपी दाद मिळाली तर त्याचे खरे धनी हे सर्व मोठे कवी आहेत याची आम्हा सर्वांना पुरेपूर जाणीव आहे. ज्यांनी आधी कविता वाचल्या किंवा ऐकल्या नाही आहेत त्यांना नवीन ऐकल्याचा आनंद नक्की मिळेल. आणि ज्यांनी आधी कविता वाचल्या आहेत किंवा ऐकल्या आहेत त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईलच. या कार्यक्रमात आम्ही या सर्व कविता 6 भागात विषयांवरून विभागल्या आहेत. नवीन सेक्शन सुरू करत असताना आम्ही त्याविषयी अगदी थोडक्यात तुम्हाला सांगू आणि पुढे कविता वाचन चालू करू. सादरीकरणातला केवळ फ्लो जाऊ नये म्हणूनच आम्ही या कार्यक्रमात कवींची नावं सांगत नाही आहोत. काही काही वेळेला सांगू पण अनेकदा त्या सांगितलं जाणार नाही नावं. त्याच कारणासाठी मध्ये मध्ये आम्ही फॉर्मल निवेदनही टाळलेलं आहे. आधी म्हटल्याप्रमाणे या अख्ख्या कार्यक्रमाचा बाज हा अत्यंत इन्फॉर्मल आहे. गप्पा मारतो आपण त्या पद्धतीनं हा कार्यक्रम खरं तर चालू होतो घरोघरी. आणि कळतच नाही की कधी कविता सुरू झाल्या आणि तो कार्यक्रम सुरू झाला. आणि म्हणूनच अशा पद्धतीनं गप्पा मारता मारता कविता चालू करतो. तर पहिला भाग यातला ज्याचं नाव आहे कवितेकडून कवितेकडे. जवळपास सर्वच कवींनी कविता या फॉर्म विषयी अनेक कविता लिहिल्या. म्हणजे कविता सुचण्याविषयी, न सुचण्याविषयी, कविता लिहून झाल्यानंतर, कविता अनेकांना आवडल्यानंतर किंवा मी कवी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे त्याच्याविषयी. तर अशा अनेक कविता त्यांनी लिहून ठेवल्या. यातल्या काही मोजक्या कविता सादर करतो.
कवितेकडून कवितेकडे या पहिल्या भागात. तर मित्रांनो, पहिला प्रश्न असा की कविता कशी असावी? कविता अशी असावी, कविता अशी असावी, मात्रा जुळून याव्या, शब्दात आशयाच्या वृत्ती घडून जाव्या. कविता अशी असावी, लयकार छंदावगे कवितेत बद्ध व्हावे, सुरातुरी क्षणाचे झंकार द्यावे. कविता अशी असावी. नवरत्नांनी जडवलेले अलंकार अंगावर उतरली, ती माझ्या समोर उभी राहिली. नवरत्नांनी जडवलेले अलंकार अंगावरून उतरली, ती माझ्या समोर उभी राहिली. आणि अखेर देहाला बिलगलेले ते झिरमीर आवरणही तिने दूर फेकून दिले. तिच्या त्या निरभ्र सोलीव रूपाकडे स्तंभित होऊन पाहत मी विचारले, तू कोण? तू कोण? तर ती सस्मित उत्तरली, अरे मीच ती, तुझी कविता. अनेकदा आपण प्रत्येक गोष्टीचं मोल करतो, त्याला आपण तोलतो. तर अशीच कुसुमाग्रजांची एक कविता. त्यात ते असं म्हणतात की एकदा रेशन संपल्यावर घरातली रद्दी विकायला काढली. कवीची बघा काय अवस्था आहे. एकदा रेशन संपल्यावर शेवटी घरातली रद्दी विकायला काढली. तेव्हा तू हसत म्हणालीस, तुमच्या कवितांचे कागद यात देऊ का? नाही, तेवढंच वजन वाढेल. मी उत्तरलो, अगं जे काम काळ उद्या करणार आहे ते तू आज करू नकोस. तुझ्या डोळ्यात अनपेक्षित आसवत आली आणि तू म्हणालीस, मी तर नाहीच, पण काळही ते काम कधीच करणार नाही. कवीचं आयुष्य. कवीचं आयुष्य आता सुरुवात करतोय, एवढा अवघड आहे माझ्या. कवीचं आयुष्य अवघड नाही. कवीचं आयुष्य सोपं असतं. का? कवीचं आयुष्य सोपं असतं ते यासाठी की केवळ एक जरी अस्सल कविता लिहिली तरी मरायची मुभा असते त्याला. पण कवीचं आयुष्य कठीणही असतं, अवघड असतं. कवीचं आयुष्य अवघडही असतं ते यासाठी की शेवटच्या श्वासापर्यंत असं काही लिहिल्याची खात्री नसते त्याला. त्यामुळेच मी थोड्याच कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले. मी थोड्याच कविता लिहिल्या तर कुठे काय थोडे झाले. इतक्या लिहिल्या गेल्या हातून हेच काय थोडे झाले. आणखी लिहिल्या असत्या तर आणखी लिहिल्या असत्या किंवा खूप लिहिल्या असत्या तर असते काय खूप झाले. म्हटले असते कुणी केव्हा पुढे काय खूप झाले. 4-2 आवडत राहतील त्यात काय कमी झाले. 4-2 आवडत राहतील त्यात काय कमी झाले. बाकीच्या शोधत राहा त्यात काय कमी झाले. अहो होऊन गेले थोर कवी त्यांचे काय पुढे झाले. तेच माझे आज आहे असते जे काय पुढे झाले. कधी सहज दाद दिली एवढे मात्र बरे झाले. कधी सहज दाद दिली एवढे मात्र बरे झाले. तुमचे आमचे दैवी नाते
निदान तेवढ्यापुरते खरे झाले. मी एवढ्या कविता लिहिल्या तर कुठे काय खरे झाले? ही वही फक्त वही नाही. ही वही फक्त वही नाही. या कविता फक्त कविता नाही. हे शब्द फक्त शब्द नाही. हे आहे कित्येक रात्रींचं डोळ्यात उरलेलं जागरण. हा आहे दिवसा ढवळ्या स्वतःला रक्तबंबाळ करून स्वतःच्याच खुनाचा केलेला प्रयत्न. हे आहे खूप खूप रडल्यानंतरचं हसू. हे आहे जीवन. हे आहे जीवन माझ्या शब्दांच्या वाट्याला आलेलं. प्लीज प्लीज कुणालाही जर सापडली नाही वही तर पत्त्यावर पोचती करा प्लीज. कारण ही वही फक्त वही नाही हो. आणि या कविता फक्त कविता नाहीत. प्रत्येक व्यवसायात आपण जगत असताना एक क्षण असा येतो की निवृत्ती घ्यायला लागते. तर कविता लिहिताना सुद्धा कवीला असं वाटू शकतं की आता निवृत्तीचा तो क्षण जवळ आला. हा निवृत्तीचा क्षण हा खरं तर कलाकाराच्या आयुष्यात खूप अवघड असतो. पण तो द.भा. धामणसकर सारखे मोठे कवी कशा पद्धतीनं बचवतात ते त्यांनी पुढच्या कवितेत दिलंय. ते म्हणतात, कवितेची वही गच्च भरून गेली. कवितेची वही गच्च भरून गेली. आता पानं सुटी करून मोकळी करायलाच हवी. काही अशीच वाऱ्यावर सोडून द्यावी. काही अशीच वाऱ्यावर सोडून द्यावी ज्यांची दूर विजनात गाणी होती. काही नदीत सोडावीत. काही नदीत सोडावीत म्हणजे शब्द नव्यानं वाहू लागते. काही पाखरांना द्यावेत. त्यांचा सूर्य मुळतानाचा कोलाहल त्यांनाच परत केल्यासारखी. तर काही ढगांवर डकवावेत म्हणजे देशांच्या सीमा ओलांडताना आपोआप रूपांतरित होते. आणि नंतर ज्यांची दूर विजनात गाणी होणार नाहीत, जी नाकारतील वाहन नव्यानं, ज्यांचा कुठल्याही कोलाहलाशी संबंध नाही, ज्यांना देशांच्या सीमा ओलांडायच्या नाहीत, अशीही काही पानं उरतीलच. ती सर्व कुठल्याही झाडाच्या तळाशी ठेवावीत. तुम्हीच झाडांचे बहर आहात. तुम्हीच झाडांचे बहर आहात असं मीच त्यांना कैकदा सांगितलेलं आहे. कवितेची वही गच्च भरून गेली. आता पानं सुटी करून मोकळी करायलाच हवी. अशा पद्धतीनं निवृत्तीकडे बघण्याचं एक परसेप्शन. आणि पुढची कविता आहे ती सगळ्याच कवींचा सार्थ अभिमान जो असतो की मी कवी आहे तो पहिल्यांदा प्रकट केला. तो आद्य कवी म्हणता येईल त्यांना, केशव सुतारने. आपण सर्वांनी ती कविता ऐकली आहे, पण अनेकदा आपल्याला शाळेत ती अवघड जाते. आम्हाला अनेकदा असं वाटतं की कविता आयुष्यभर टिकून राहते. दरवेळेला वेगवेगळ्या आयुष्याच्या टप्प्यावरती हळूहळू उलगडत जाते. आणि म्हणून हा फॉर्म खूप महत्वाचा वाटतो मला. ते या कवितेत असं म्हणतात केशवसूत की आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे, दिधरे असे जगत आहे आम्हास खेळावया, विश्वी या प्रतिभापरे विचारतो चोहीकडे लिहिलया, दिक्कालातून आर पार आमची दृष्टी पाहाया शके, सारे ही बळीवार येथील पहा, आम्हा पुढे ते फिके.
पाणी स्पर्शचा आमुचा शकत असे वस्तू प्रति द्यावया सौंदर्य अतिशया अशी वसत असे जादू करा माझी या फोले पाकरिता तुम्ही निवडितो ते सत्व आम्ही निघे शून्या माझी वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या मध्ये पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोणते ते आम्हीच सुधा कृती मधुनिया ज्यांच्या सदा पाझरे ते आम्हीच शरण्य मंगल तुम्हा ज्यापासूनही लाभते आम्हाला वगळा गतप्रभजणी होतील तारांगणे आम्हाला वगळा विकेल कवडी मुलावरी हे जिने या कवितेने या आत्ताच्या सेक्शनचा एंड करतोय. पुढचा सेक्शन आहे लक्षात राहिलेल्या कविता. अशा काही कविता असतात ज्यांना लक्षात राहिलेल्या कविता असं म्हणता येईल. त्या कोणत्याही एका विशिष्ट भागामध्ये बसवता येत नाही, पण त्या सादर कराव्यात असं फार वाटतंय. म्हणूनच पुढचा भाग लक्षात राहिलेल्या आणि आवडलेल्या कविता. टकटक झाली दारावरती दार उघडले तेथे होता सुंदर कपडे पेहरलेला एक सुहास्य वदनाचा विक्रेता. मान झुकवली घरात उघडीत निळसर मोहक पेटी कोचावर डौलात बसून मला म्हणाला आपल्यासाठी नाव ऐकले घेऊन आलो आपल्यासाठी खास चिजानी. कुतूहले मी पुढे वाकलो तर पेटी होती साफ रिकामी. निवड करीतो अभावात्या म्हणजे काही नसताना निवड करीतो अभावात्या सस्मित मुद्रा तशीच कायम. हात मोकळा जाऊन मला म्हणे पहा हे काव्य मुलायम. नको बर सायशिळाही मला यातील चित्रकार तो कंदाहरी. अतुल शिल्प हे देवही येतील यासाठी धरणीच्या दारी. चित्र नको तर लंकेमधल्या नीलमण्यांचा ग्याहा पेला अथवा हा शिल्पांचा पंखा असा सागरी सापडलेला. हवेत घालून हात हवेचे तुकडे तोडून मजला लागले. शतवस्तूंचे सरता वर्णन चीज म्हणे खाली घाली. बापरे मी म्हटले हे सर्वच ठेवा मोल अशांचे काय करावे. चेक सहीचा घ्या हा कोरा पैसे आपण त्यात भरावे. चिजा जशा त्या चेक तसा तो हात रिकामा केला प्रती. बहुत शुक्रिया म्हणून त्याने हवा घेतली भरून आली. मान झुकवली घेऊन पेटी सौदागर तो निघून गेला. अहो देणे घेणे काही नसता असा हवेचा सौदा झाला. तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन. तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन. अहो जगणे म्हणजे चतुरपणाने सोंगांचे करणे संपादन. संस्कृती सारी उभी आपली सोंगांवरती. बरं का संस्कृती सारी उभी आपली सोंगांवरती. बहुविध सोंगांनी भरलेली आहे धरती. सोंगपणातच संसाराची खरी महती. सोंगपणातच संसाराची सगळी महती. सोंग तत्व निपटून काढता उजाड होईल हे रंगायन. तुम्हीच सांगा सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन. मीही सजविते बरीच सोंगे खोटे नाही. मीही सजविते बरीच सोंगे खोटे नाही.
तुम्हीही सोंगी कुशल यातना शंका काही. सनातनापासून प्रथाही चालत राही. या सोंगांनी केले आहे मरुभूमीचे थोडे नंदन. बघा मुखवटे अनेक माझे या भिंतींवर. बघा मुखवटे अनेक माझे या भिंतीवर. प्रेमळ काही, कुरूप काही, काही सुंदर. इथे वीरहा, तेथे साधू, तिथे कलंदर. एक मुखवटा मुखावरील हा, करण्यासाठी तुमचे रंजन. तुम्हीच सांगा, सोंगा वाचून शक्य कसे हे आहे जीवन. पुन्हा एकदा टकटक झाली दारावरती. बसलो असता निवांत रात्री, टकटक झाली दारावरती. दार उघडता आत सरकली कुणी व्यक्ती. बारीकतेने बघता कळले, हुबेहूब ती प्रतिमा माझी दुसरी होती. बापरे, घाबरलो मी, सासरलो मी. पुसले त्याला कोण, कशाला. स्मित संभावित करूनही म्हणे तो, पिशाच्च भीतव. पिशाच्च भीतव. गतकालच्या थडग्यामधला निवास कोंदटा असह्य झाला, म्हणून आलो. अहो मालक, मी मालक, मालक, मालक जेथे तेथे स्थान मिळे आम्हाला. पिशाच्च, पिशाच्च, पण ते माझे होते. आपुलकीने स्वागत केले. गप्पा झाल्या, दूरपणाचे अंतर तुटले. वाद पखेडे कधी पेटता, क्रुद्ध शार्दूला समकुरलो. प्रेम द्वेष हास्यात डुंबता, स्वरही चढले. अखेर होता पहाट गेला. अखेर होता पहाट गेला. एक आमच्या मधला निघाला. आता गेला कोण नि कोण राहिला हे माझा आता जन्मभराचे कोडे पडले. गेला कोण नि कोण राहिला, बापरे, कोडे पडले. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावे. रक्तामधच्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आपण सगळेच जण काही ना काही कारणाने करेक्टनेसच्या ट्रॅक मध्ये अडकलेलो असतो. की सगळं सोबत असावं ना आपलं सगळं. पण अशी काही माणसं असतात की जे करेक्टनेसचा ट्रॅक तोडतात आणि त्यांना ताऱ्यांची उपमा देऊन कुसुमाग्रज या कवितेत म्हणतात, अशी माणसे खुळी बावळी जाती बाजारात. अशी माणसे खुळी बावळी जाती बाजारात. कमी आणती जिन्नस, पैसा जास्त सदा देतात. असो नसो गाडीला गर्दी, जागा नसते यास. असो नसो गाडीला गर्दी, जागा नसते यास. उभ्या उभ्याने प्रवास करीती, त्रास नको कोणास. घड्याळ असते जवळ, परी ते किल्ली वाचून बंद. विलंब करीती सर्व ठिकाणी, चाल मुळातच मंद.
हरवती सदऱ्यांच्या गुंड्या बूट सापडे एक, मुदत बार झाल्यावर जाती वठवायला चेक. कागद हरवे कचेरीत ते मेजा खाली शिरती, धांदलीत त्या पैसे पडती दौत सांडते वरती. पडती झडती अडखळती, पडती झडती अडखळती हे पराभूत व्यवहारी. वावरती या जगती परंतु अन्य जगी पथारी. परी केधवा अघटित घडते, परी केधवा अघटित घडते, काही पणाला लागे अशा बावळ्या मधून होती ज्वालांचे गिरी जागे. अशा खुळ्यांच्या जमावातून महाखुळे ते येती, अशा खुळ्यांच्या जमावातून महाखुळे ते येती. जनावरातून माणसासजे पुढे जरासे नेती. महाखुळे ते होते असती म्हणून आपण सारे, महाखुळे ते होते असती म्हणून आपण सारे. रुपयासह पेटीत ठेवतो 2-4 हे तारे. दोन भूमीतले दोन सर्वश्रेष्ठ कवी म्हणजे इथं इंग्लंडमधला शेक्सपियर आणि आपल्या महाराष्ट्रातले तुकोबा, या दोघांची एकदा विंदांनी भेट घालवली. तुकोबा आणि शेक्सपियर हे एकत्र भेटले. विंदा म्हणतात, तुकयाच्या भेटी शेक्सपियर आला, तुकयाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. दुकानातच, कारण तुकोबा वाणी होते, दुसरीकडे भेटणार कुठे, शेक्सपियरला दुकानात. तुकयाच्या भेटी शेक्सपियर आला, तो झाला सोहळा दुकानात. जाहली दोघांची उराउरी भेट, उरातले थेट उरामध्ये. जसे वारकरी भेटतात उराउरी, उरा झाली दोघांची उरावरी भेट, उरातले थेट उरामध्ये. तुका म्हणे विल्या, तुका म्हणे विल्या, तुझे कर्म थोर, अवघाची संसार उभा केला. शेक्सपियर म्हणे एकते राहिले, शेक्सपियर म्हणे एकते राहिले, तुआ जे पाहिले विटेवरी. तुकोबा काही थांबले नाही. तुकोबा म्हणाले, तुका म्हणे बाबा ते तुला बरे केले, तुका म्हणे बाबा ते तुला बरे केले, त्याने तडे गेले संसाराला. विठ्ठल अट्टल, विठ्ठल अट्टल त्याची रीत न्यारी, माझी पापी कोरी लिहोनिया. शेक्सपियर म्हणे तुझ्या शब्दामुळे अरे मातीत खेळले परब्रह्म. तुका म्हणे गळ्या वृथा शब्दपीठ, तुका म्हणे गळ्या वृथा शब्दपीठ. प्रत्येकाची वाट वेगळाली, वेगळ्या वाटे वेगळाले काटे, काट्या संगे भेटे पुन्हा तोच. तुका म्हणे ऐक घंटा ही मंदिरी, तुका म्हणे ऐक घंटा ही मंदिरी, कजागिळ घरी वाट पाहे. अखेरीस निघोनिया गेले दोघे दोन दिशा, निघोनिया गेले दोघे दोन दिशा. कवतिका आकाशा सांग वेला. माझी मुलगी जेव्हा नाक वाकडं करून म्हणाली, या बच्चूची दादागिरी मी मुळी चालू देणार नाही, तेव्हा मला कौतुकात भरून आलं होतं. माझी मुलगी जेव्हा दप्तर आपटत म्हणाली, बाई त्यांच्या लाडक्या मुलींनाच घेतात नाटकात, मी सरळ तक्रार करणार.
तेव्हा मला फिकट कौतुक, करपट राग आणि कणकेतल्या मिठा एवढी भीती वाटली होती. माझी मुलगी जेव्हा मैत्रिणीबरोबर खिदळत आली आणि एकमेकींच्या हातावर टाळ्या देत त्या दोघी कुणा सायकलवाल्याला झाडल्याचं बोलू लागल्या, तेव्हा माझा धसका मी बोलून दाखवला नाही. त्या हसल्या असत्या. माझी मुलगी जेव्हा कॉलेजातल्या कुणा प्रोफेसराविरुद्ध सह्या गोळा करून आली तेव्हा मी तिची कान उघाडणी केली, पण कौतुक विझलं नव्हतं. आणि परवा माझ्या मुलीचा नवरा माझ्या समोर तिच्यावर खेकसला आणि ती निमूट कोरड्या डोळ्यांनी भाजी चिरत राहिली, तेव्हा माझ्या पांढुरक्या शहाणपणानं पराभवाच्या काळ्या प्रवाहात संथ मिसळू दिली लाल सांडपाण्याची चिरी. माझी मुलगी सुद्धा समजून चुकलीच म्हणायची. माझी मुलगी सुद्धा समजून चुकलीच म्हणायची. काही कविता ह्या पॉलिटिकल रेफरन्सनी येतात. ह्या जो आवडलेला सेक्शन आहे त्याच्यात वेगवेगळं तुम्हाला ऐकू येईल. या एका बाजूला स्त्रीवादी भूमिकेतून लिहिलेली कविता होती, एका बाजूला कल्पनेत काय काय करू शकतो कवी, अशा त्या वेगवेगळ्या कविता आहेत. ही जी पुढची कविता आहे ती पॉलिटिकल रेफरन्स घेऊन आलेली कविता आहे. मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिप गाळू लागले. बरं का, मध्यरात्र उलटल्यावर शहरातील 5 पुतळे एका चौथऱ्यावर बसले आणि टिप गाळू लागले. ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा. शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ्यांचा. आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा. टिळक उद्गारले, मी फक्त चित्पावन ब्राह्मणांचा. गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले, तरी तुम्ही भाग्यवान, निदान एक जात जमात तरी तुमच्या पाठीशी आहे. माझ्या पाठीशी फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती. फडताळात एक गाठोड आहे, त्याच्या तळाशी अगदी खाली तिथे आहेत जुने कपडे, कुंचा, टोपडी, शेले, शाली. त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी, नारळी पदर, जरीची चौकडी, रंगतीचा सुंदर धानी. माझी आजी लग्नामध्ये ही पैठणी नेसली होती. पडली होती सर्वांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या आसपास दरवळणारा सूक्ष्म वास, ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूप, कापूर, उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण, पैठणीनं या जपलं एक तन, एक मन. खस हिन्यात माथली बोट पैठणीला केव्हा पुसली, शेवंती चमेलीची आरास पदरा आडून हसली. वर्षामागून वर्ष गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत, एक मऊपणा आला. पैठणीच्या घडीघडीतून अवघं आयुष्य उलगडत गेलं. अहेवपणे मरण आलं, माझ्या आजीचं सोनं झालं. कधीतरी ही पैठणी मी धरते ओळी कवटाळून, कधीतरी ही पैठणी मी धरते
पुरी कवटाळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी मला भेटते जवळून. मधली वर्ष गळून पडतात, काळपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझं कुशल सांगा. जाणतो मी हस्तकाली या नभाचे सत्व सारे मावळे सूर्यासवे. जाणतो की धूसरावर वाहती खगर या कवितेने आम्ही दुसऱ्या सेक्शनची समाप्ती करतो. आवडलेल्या कविता खरं तर अशाच चालू राहतील जर त्याला अंतर आला नाही, पण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन एवढ्याच कविता घेता येतील आज. पुढचा सेक्शन चालू करूया. कविता वाचनाचा कार्यक्रम आपण म्हणला की हा सेक्शन समजा नसेल तर मुळीच बरोबर होणार नाही, असा हा पुढचा सेक्शन. या भावनेचा आज इथं जमलेल्या अनेकांनी अनुभव घेतलेला आहे आणि ज्यांनी तो घेतला नसेल त्यांना तो कधीतरी आपल्या वाट्याला यावा असं नक्की वाटतं. आपण सर्वांनी ओळखलंय पुढच्या कविता प्रेम कविता. तुला बघितले
असे काहीसे करता येते, असे काहीसे करता येते. सरताना कळले की, सरताना कळले की, दुसऱ्यास्तव मरता येते. तुझ्यामुळे कळले, तुझ्यामुळे कळले, त्या रात्री बघ ना माझे श्वास कसे, बघ ना माझे श्वास कसे, येता जाता संगीत संगीत, येता जाता संगीत संगीत. बघ ना माझे एकाकीपण, बघ ना माझे एकाकीपण, होऊन गेले रंगीत रंगीत, होऊन गेले रंगीत रंगीत. तुझ्यामुळे बघ ना, तुझ्यामुळे बघ ना, त्या रात्री तुझ्यामुळे कळले, तुझ्यामुळे कळले, त्या रात्री, त्या रात्री. बघना माझे श्वास कसे हे संगीत संगीत, बघना माझे एकाकीपण रंगीत रंगीत. या सगळ्या भुरभुर लावणाऱ्या दिवसांविषयी विंदा लिहितात. नुकते होते नजरेत तुझ्या, नुकते होते नजरेत तुझ्या, दिसू लागले अवखळ पाणी. नुकती होती तुझ्या जिभेवर, नाचू लागली अल्लड गाणी. नुकते होते सुरू झाले लाजेचे पदराशी चाळे, नुकते होते सुरू झाले लाजेचे पदराशी चाळे. नुकते नकळत वितळत होते, नुकते नकळत वितळत होते भाव निरंकुश साधे भोळे. नुकते नुकते होतीस शिकलीस ओठ दाबण्या दाताखाली, नुकते नुकते होतीस शिकलीस ओठ दाबण्या दाताखाली. नुकत्या नुकत्या मीही होतो लिहित पहिल्या वहिल्या ओळी, पहिल्या वहिल्या त्या ओळीतील कुणासही नच काही रुचते. पहिल्या वहिल्या त्या ओळीतील कुणासही नच काही रुचते. आठवता पण त्या माझे मन मध्येच फुलते, मध्येच झुलते, मध्येच फुलते, मध्येच झुलते. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाला तारा, पुरे झाले नदी, पुरे झाला वारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाला तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाला तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाला तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. अरे शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय. डांबरी सडकेवरती श्रावण इंद्र धरून बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत पश्चिम फिरत, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत पश्चिम फिरत, जास्तीत जास्त 12 महिने पायी बसेल झुरत. नंतर तुला लगीन चिठ्ठी, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील का. पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाला तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा.
काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिडलासारखं बाणावरी खोचलेलं. पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाला तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा पुरे झाले चंद्र सूर्य पुरे झाला तारा पुरे झाले नदी नाले पुरे झाला वारा शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस तुझ्यावरती झेंड्यासारखा पडकू नकोस खोचलेलं मागे मागे उंच कामे घाबरून खोचलेलं उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं. हिरवे हिरवे माळ मोकळे ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई. हिरवे हिरवे माळ मोकळे ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई. प्रेम करावे अशा ठिकाणी विसरून भीती विसरून घाई. प्रेम करावे रक्तामधले प्रेम करावे शुद्ध पशुसम. प्रेम करावे रक्तामधले प्रेम करावे शुद्ध पशुसम. शतजन्मांच्या अवसानाने रक्तामधली गाठावी सम. प्रेम करावे मुके अनामिक प्रेम करावे मुके अनामिक. प्रेम करावे होऊनिया तृण. प्रेम करावे असे परंतु प्रेम करावे हे कळल्या विण. या जीवनाचं सार्थक कधी होईल तर मुक्ती मिळाली तर, असा आपण विश्वास करतो. आणि मुक्ती कशी मिळेल तर तीर्थाटन करून आलो तर मुक्ती मिळायचा एक संभव आहे. वृंदावन तीर्थाटन करायला जातात कवितेतून. विंदा म्हणतात तीर्थाटन मी करीत पोचलो तीर्थाटन मी करीत पोचलो नकळत शेवट तव दारी. अन तुझिया देहात गवसली सखये मजला तीर्थे सारी. अधरावरती तव वृंदावन. अधर म्हणजे ओठ. अधरावरती तव वृंदावन प्रयाग सापडले नेत्री. भालावरती ते मानस अन मानेवरती गंगोत्री. गया तुझ्या गालात मिळाली गया तुझ्या गालात मिळाली. रामेश्वर खांद्यावरती मिळे द्वारका कमरेपाशी. अन काशी अवती भवती. मोक्षाची ही नुरली इच्छा मोक्षाची ही नुरली इच्छा नको कृपा याहून दुसरी. तीर्थाटन मी करीत पोचलो नकळत शेवट तव दारी. फक्त एकदा तुझ्यात यावे फक्त एकदा तुझ्यात यावे. तुझा करावा एकच खोट. तुझ्या गळ्याला दंश करावा. तुझा गिळावा पधीरोट. फक्त एकदा फक्त एकदा आणि करावी शतजन्मातील एकच चोरी. कुबेर होऊन तुझ्यात यावे होऊन जावे पुरे ठिकाणी. फक्त एकदा फक्त एकदा. हा प्रेमाचा
जसा सफलतेचा रंग आहे तसाच एक विफलतेचा रंग आहे. ज्योति परी मंद होई शुक्रतारा काळा मेघखंडास त्या किनारती एक रात्र राहिलेले होते म्हणून स्वप्न एक रात्र राहिलेले होते म्हणून वेळ एक रात्र राहिलेले प्रकाशाच्या पावलांची चाहूल कानावर ध्वज त्याचे कनकाचे लागतील गळावर ओततील आग जगी दूत त्याचे लक्षामध्ये उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी का नसते गळ्यातील तुझे चांदण्याचे हात काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. विफलतेचा रंग जो असतो तो दुखावलेला पण असू शकतो, म्हणजे असतोच किंवा त्याच्यात विंदा म्हणतात की उपजत होती तुला कलाती, उपजत होती तुला कलाती, कसे जीवांना झुलवित जावे उपजत होती तुला कलाती, कसे कुणाला फुलवावे अन कशी करावी क्षणात माती उपजत होती तुला कलाती, कसे वदावे शब्द दुहेरी, कसे पांघरावे परकेपण, कसे पहावे नसता पाहत हलक्या हाते घालावे घण उपजत होती तुला कलाती, कशी धरावी मान करारी, कशी धरावी मान करारी, कशी करांनी दाबावी कळ, कशी धरावी मान करारी, कशी करांनी दाबावी कळ, कशी स्निग्धता आणून नेत्री आशेचे उठवावे मोहळ उपजत होती तुला कलाती, कसे ढगातून मुळकत जावे केसामध्ये गुंफून तारे, क्षणात द्यावे दोन करांनी क्षणात काढून घ्यावे सारे उपजत होती तुला कलाती, उपजत होती तुला कलाती, उपजत होते मला खुळेपणा, उपजत होती तुला कलाती, उपजत होते मला खुळेपण,
तुझ्या कलेतच तुझला तृप्ती, फक्त रीते हे माझे जीवन, उपजत होती तुला करावे. जगायास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थासही अर्थ भेटायचे. मनासारखा अर्थ लागायचा, मनासारखे शब्द लिहायचे. नदी सागराचे किनारे कधीही मुक्याने किती वेळ बोलायचे. निघोनी शेवटी घरी जात असता, वळवणी कितीदा तरी पाहायचे. उदासी जराशी गुलाबीच होती, उदासी जराशी गुलाबीच होती. गुलाबातही दुःख दाटायचे. जरा एक तारा कुठेही निखळता, जरा एक तारा कुठेही निखळता. नभाला किती खिन्न वाटायचे. मनाचा किती खोल काळोख होता, मनाचा किती खोल काळोख होता. किती काजवे त्यात चमकायचे. मना भोवती चंद्र नव्हता तरीही मनाला किती शुभ्र वाटायचे. आता सांज वेळी निघोनी घरातून, आता सांज वेळी निघोनी घरातून. दिशाहीन होऊन चालायचे. आता पावलेही दुखू लागली की, जरा मीच त्यांना उरी घ्यायचे. जगायास तेव्हा खरा अर्थ होता. असेच होते म्हणायचे, असेच होते म्हणायचे तर अशी अचानक घ्यायलीस का. असेच होते म्हणायचे तर अशी अचानक घ्यायलीस का. अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का. असेच होते म्हणायचे तर, असेच होते म्हणायचे तर वरवर फसवे हसलीस का. स्वप्नाला चुरडून मिठीतच पुन्हा तयावर घुसलीस का. असेच होते म्हणायचे तर, असेच होते म्हणायचे तर उगाच खोटे रडलीस का. असेच होते म्हणायचे तर उगाच खोटे रडलीस का. भरात येऊन भलत्या सरत्या करात माझ्या शिरलीस का. असेच होते म्हणायचे तर, असेच होते म्हणायचे तर उगाच जीवाला डसलीस का. असेच होते म्हणायचे तर उगाच जीवाला डसलीस का. केस मोकळे ओले घेऊन वणव्यामध्ये घुसलीस का. असेच होते म्हणायचे तर.
गुज गप्प ऊन ओला अल्प बोला. मंद सोपाळे हलावे ऊन पायी चिकण मारे, उंचसे झोके चढावे किरण गावे हाती ओला. सर्व देते आणि येते श्रांत डोळा मीठ पाणी, सर्व देते आणि येते श्रांत डोळा मीठ पाणी. सर्व घेतो म्हणत राणी, पेट घे कापूर ओला. ऊन ओल्या गुज गप्पा ऊन ओला अन्न भोला. दिवस आले दिवस गेले, संपले काही ऋतू संपला काळोख नाही. ऊन ओला जांभळा श्रावणाच्या उन्हाची झुंबरेने लावलेली, श्रावणाच्या उन्हाची झुंबरेने लावलेली आणि आषाढी सरींची तोरणे माझ्या घराला. अशाने प्रेमाचा सेक्शन आम्ही संपवत आहोत. पुढच्या सेक्शनकडे जाऊया, ज्याची तुम्ही कॅलिफोर्नियावासी खूप दिवस वाट पाहताय आणि जो येण्यानं तुम्ही चिंब होणार असा शब्दातला ओला पाऊस. दूर दूर इथून फार फार दूर माझं एक गाव, दूर इथून फार फार दूर माझं एक गाव आहे. आज या शहरात पाऊस उतरलाय आणि मला त्या माझ्या गावाची फार फार आठवण येते. गाव अर्ध्याहून अधिक घरं सोडून कुठेतरी मागं निघून गेलंय. रंग आहेत सारे, रंग आहेत सारे, पण हिरवेपणा निघून गेले. उरली तिची थोडीफार माणसं, ती म्हणतायत एकच वाक्य, गावात दुष्काळ पडलाय, गावात दुष्काळ पडलाय. पावसात इथल्या पडक्या भिंती, जुनाट वाडे, निष्पर्ण झाडे, शिवार, विहिरी, दिवस रात्र, सूर्य चंद्र तारे सारे सारे तुझी वाट पाहत आहेत. पावसात इथल्या पडक्या भिंती, जुनाट वाडे, निष्पर्ण झाडे, शिवार, विहिरी, दिवस रात्र, सूर्य चंद्र तारे सारे सारे तुझी वाट पाहत आहेत. आणि तू मात्र ज्या शहरातल्या प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला चुकीच्या पत्त्यावर आल्यासारखा वाटतोयस, त्याच शहरात उतरलायस चुकीचा पत्ता घेऊन. पावसा माझ्या गावचा पत्ता माझ्याकडे आहे, पावसा माझ्या गावचा पत्ता माझ्याकडे आहे आणि जगातल्या साऱ्या वेधशाळांचा अंदाज चुकवणारा पत्ता तुझ्याकडे. मला जे आवडतं ते तुझ्याकडे आणि तुला जिथं जायला हवं ते माझ्याकडे. चल चल आपण पत्त्यांची आदला बदल करू, चल आपण पत्त्यांची आदला बदल करू, म्हणजे मी माझ्या ढगाळ स्वभावासारखा कधीही कुठेही दाटून येईल. गावोगावी शहरोशहरी बरसत राहील, फिरत राहील, नुसता फिरत राहील. पण तू मात्र सांभाळून जा, पण तू मात्र सांभाळून जा. सुखरूप पोहोच दूर, इथून फार फार दूर,
जिथं माझा काम आहे. गावाकडचा रॉ सूर येतात त्याच्यात, भेगाळलेली भूमी आहे. नलेश पाटील कवी आहे, इमेजरी लिहिणारा हा कवी आहे. ती इमेजरी नीट ऐका. कोणी पुसल्या हिरव्या जागा, कोणी खोडल्या नदीच्या रेघा, कोणी पुसल्या हिरव्या जागा, कोणी खोडल्या नदीच्या रेघा. तल्याच्या पायाला किती भ्यागा, पायाची आग भिडली नबा, भिडली नबा. हे आता तरी निल्या पाण्याचा लेप, आता तरी निल्या पाण्याचा लेप. मातीच्या अंगाला दे रे ढगा, दे रे ढगा. तल्याच्या पायाला किती भ्यागा, किती भ्यागा. वैराण झाडांची हैराण मन, वैराण झाडांची हैराण मन. मेलेल्या मातीची पोरकी बन, पोरकी बन. सुकल्या फांद्या गंजली पान, सुकल्या फांद्या गंजली पान. सावली विना अनाथ रान, अनाथ रान. हे पाऊस नाही निदान एक, पाऊस नाही निदान एक. टिपूस डोल्याला दे रे ढगा, दे रे ढगा. तळ्याच्या पायाला किती भ्यागा, किती भ्यागा. सूर्य पाचोळाला पिकल्या पाणी, सूर्य पाचोळाला पिकल्या पाणी. पिवळ्या उन्हाची कावीळ राणी, कावीळ राणी. काविळीला या एक उतारा, बर का, काविळीला या एक उतारा. तुझ्या पाशीच्या मुसळधारा, मुसळधारा. तुझ्या पाशीच्या मुसळधारा, मुसळधारा. हे मुला माहिरवा उडून गेला, मुला माहिरवा उडून गेला. पुन्हा मातीला दे रे ढगा, दे रे ढगा. तळ्याच्या पायाला किती भ्यागा, किती भ्यागा. शेवटच्या तळ्यात वेगळी इमेजरी येते, ती ऐका. वठाल्या झाडा खालून जेव्हा, वठाल्या म्हणजे पानं गळून गेली असं झाड.
वठल्या झाडा खालून जेव्हा पाहिले मी आभाळाकडे वाळक्या फांद्या वाटल्या जणू आभाळाला पडले तडे फांदीची होऊ नये कोसळत येऊ दे रे ढगा तव्याच्या पायाला किती अभ्यागा तव्याच्या पायाला किती अभ्यागा तव्याच्या पायाला काळ्या दगडावरची बरका हीच पांढरी रेघ आहे. चातक सुकणार नाही पाऊस नक्की. असा गडगडनिळा पाऊस पडायला लागल्यानंतर जे होतं ते आपण सर्वांनी पाहिलंय. हिरवेपणा सगळीकडे लिहायला जातो आणि त्यातून येणारी ही परत नलेश पाटीलचीच कविता परत इमेजरी ऐका. येता पाऊस पाहुण हिरवं उधाण येता पाऊस पाहुण हिरवं उधाण डोंगरातून फुटल हिरवळीचं धरण रान हिरव्या लोंढ्यात झाला अवघ वाहून पान पाऊस पिऊन गेली नवीन होऊन ऊन पकडाय सरारी धावत दरात ऐका ऊन
कशी रमली दोघारी पाठशिरीच्या खेळात. पाणी वाहते लावून अंगी मातीचं कोटण म्हणजे उठणं. पाणी वाहते लावून अंगी मातीचं ओटण तरी न भान राखण कस त्यात निळेपण. रेषा खुनी पानात थेंब डाव मांडतात. रेषा खुनी पानात थेंब डाव मांडतात. छेड काढतात झुळूक आपसात भांडतात. उतरवूनी लकेरी उतरवूनी लकेरी निळा कागदाच्या वर. तळ पसरत गेलं काठ सोडून बाहेर. टाळ्या वाजवित गेली फुल पाखर मजेत. जणू फुलच निघाली देठावरून उडत. सारे पाखरे उतारू करताच किलबिल. दिला झाडाने ऋतूला दिला झाडाने ऋतूला गर्द हिरवा कंदील. पावसाचीच एक वेगळी कविता, वेगळी कल्पना. सौमित्रजी, खूप पाऊस पडलाय. गडद मिळे येता पाऊस पाहुणा. मध्यरात्री दारावर टकटक. सगळ्या टकटकच्या मालाच येतात. मध्यरात्री दारावर टकटक. दार उघडलं तर पडून जखमी झालेला पाऊस आत आला. तर पडून जखमी झालेला पाऊस सरळ आत आला आणि ती कुठे आहे असं मला म्हणाला. ती कुठे आहे म्हणाला. मी म्हटलं नाहीये, ती इथं नाहीये. म्हणजे ती आली नाही कधीच इथे. पण ती मला म्हणाली होती की इथेच भेटीन म्हणून. एनिवे असं कर, माझे हे ढग घे, वेषांतर कर आणि बरसून ये ती असेल तिथे. मी जरा थकलोय. मग मी बाहेर पडलो. रात्रभर बरसलो कुठे. सकाळी घरी आल्यावर पाऊस मला म्हणाला, अरे साड्या जा ना जा. अरे माझ्यापेक्षा तूच चांगला बरसतोस. आता माझ्या खोलीत ढगांशिवाय राहणारा तो आणि हा असा भणंग बरसत फिरणारा मी. सांगा बरं, खरा पाऊस कोण? खूप पाऊस पडून त्यानंतरचा जो उद्गार आहे तो इंदिराबाईंचा हा लाघवी उद्गार आहे. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा, असा धिंगाणा वेळी घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. नको नको रे पावसा. नको नाचू तडातडा, नको नाचू तडातडा असा कौलारावरून. तांबे सतेली पातेली आणि भांडी मी कोठून. नको करू झोंबाझोंबी, नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण. नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून. आडदांडा नको येऊ, आडदांडा नको येऊ झेपावत दारातुनी. माझे नेसूचे जुने रे नको टाकू भिजवूनी. किती सोसले मी तुझे,
किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकना, किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकना, वाटेवरी माझा सखा त्याला माघारी आणला. वेशी पुढे 8 कोस जरा आडवा धावत, वेशी पुढे 8 कोस जाडे आडवा धावत, विजेबाई कडाडून मागे फिरव पांथस्थ. आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, घाल कितीही धिंगाणा मग मुळली न बोले. पितळीची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन, माझ्या सखयाच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजी. नको घालू रे पावसा, नको घालू रे पावसा, असा धिंगाणा वेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायरी. नको नको रे पावसा. पाऊस कधी सापडतो, पाऊस कधी सापडतो, झाडांची हलती पाने, हलकेस जाद मजाली, दुःखाच्या मंद स्वराने. डोळ्यात उतरले पाणी, पाण्यावर डोळे फिरते, रक्ताचा उडला पारा त्या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला. ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध घरांच्या ओळी, संदिग्ध घरांच्या ओळी, आकाश ढवळतो वारा. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधी सापडतो, पाऊस कधी सापडतो. आता कार्यक्रमाचा शेवटचा सेक्शन देव. मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले, मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले. परमेश्वर नाही घोकत मन मम बसले. मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले, परमेश्वर नाही भोकत मन मम बसले. परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी, परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी. का चरण केधवा तुम्हा त्याचे दिसले. दिवाळखान्यात बसून मी एक रात्री त्या नक्षत्रांना पुसले, परमेश्वर नाही घोकत मन मम बसले. परी तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी, का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले. स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही, स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही. तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही, उठतात तमावर त्याची पाऊल चिन्हे. त्यांनाच पुससी तू आहे की तो नाही.
तर पुन्हा एकदा दिवाणखान्यात बसून चार चौघांच्या संगतीत मी जेव्हा तुझे अस्तित्व नाकारतो तेव्हा आकाशाचे एक दार किलकिले करून तू पाहतोस माझ्याकडे कौतुकाने कुतूहलाने आणि सगळे निघून गेल्यावर ताऱ्यांच्या अंधुक प्रकाशात तू उतरतोस माझ्या एकांतात आणि समोरच्या खुर्चीवर बसून म्हणतोस अभिनंदन अभिनंदन, तुझे विवेचन छानच होते, इतके की मलाही जरा शंका झाली माझ्या अस्तित्वाची. पण तरीही मला माहिती आहे, मलाही जरा शंका झाली माझ्या अस्तित्वाची, पण तरीही मला माहिती आहे मला मानणाऱ्यांमध्ये तूच अग्रेसर आहेस. फक्त तुझा दिवाणखाना तुझ्या काळजापासून फार दूर आहे इतकंच. एकदा देवळात गेलो होतो मधी, तर तिथं विठ्ठल काही दिसेना. देवळात गेलो होतो तर तिथं विठ्ठल काही दिसेना. अहो रखमाई शेजारी नुसतीच वीट. मी म्हणलं राहिलं हे रखमाई तर रखमाई, कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. पायावर ठेवलेलं डोकं मग काढून घेतलं, पुढं मागं आपल्यालाच लागल म्हणून. आणि जाता जाता सहज रखमाईला म्हणालो, काय ग बाई, अगं विठू कुठं गेला, नाही दिसत नाही. तर म्हणते कशी, अरे कुठं गेलं म्हणजे, उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला. मी परत पाहिलं खात्री करून घ्यायला आणि म्हणलो, अगं बाई तिथं कोणीच नाही. तर म्हणते, अरे नाकासमोर बघण्यात जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ, दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ, इकडची तिकडं जरा होत नाही. कधी येतो कधी जातो, कुठं जातो काय करतो मला काय माहित नाही. खांद्याला खांदा भिडवून नेहमी बाजूला असेल विठू म्हणून पण बावळट उभी राहिले. मी पण बावळट उभी राहिले. पण आषाढी कार्तिकीला इतके लोक येतात नेहमी, मला कधीच कसं कोणी सांगितलं नाही. आज एकदमच मला भेटायला धावून आलं 28 युगांचं एकटेपण. म्हणजे ही देवाची कविता काही फेमिनिस्ट कविता. पण कुठंतरी देव बॅकग्राऊंडला ठेवून ती गेली म्हणून मग या सेक्शनमध्ये गेली, नाहीतर ही खरं आवडलेल्या कवितांमध्ये येईल. पुढची कविता ही अशीच आहे, थोडी सोशल अँगलनी, पण परत देव बॅकग्राऊंडला आहे. दर्शनाला आला या ना या, पण या देवालयात सध्या देव नाही. नाही तसं नाही, म्हणजे गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्यांची झालर आहे, त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. हा आवाज ती घंटा आणि असे इकडे या. पाहिला तो रिकामा गाभारा. नाही तसं नाही, म्हणजे एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वाम पक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. अहो रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग पडत होते पायाशी.
दक्षिण दरवाजाजवळ मोटारींचे भोंगे वाजत होते, मंत्रजागर गाजत होते, रेशमी साड्या, एरींचे सूट असे समोर दुमडत होते. अहो, बँकेतले हिशेब हरणाच्या गतीनं बागडत होते. सारे काही चालले होते अगदी हवे तसे. पण एक दिवशी आमचे दुर्भाग्य. अहो, दक्षिण दरवाजाजवळ अडवलेला कुणी एक फणंग महारोगी तार स्वरात चित्कारला, बाप्पाजी बाहेर या. आणि सकाळी आम्ही उठून पाहतो तो काय, तो गाभारा रिकामा. नाही, पोलिसात वर्दी आम्ही दिली आहेच. परत कदाचित येईल, पण महारोग्यांच्या वस्तीत जर तो राहिला असेल तर त्याला परत प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. जयपूरला पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. तुर्तास गाभाऱ्याचंच दर्शन घ्या. नाही, तसं म्हटलं तरी गाभारा सलामत तो देव 50. विसर्जनासाठी गणपती नेताना मला मूर्ती अवजड झाली. तेव्हा उसळत्या तारुण्याचा माझा मुलगा मला म्हणाला, बाबा द्या नाही. मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली, अगदी चौरंगासहित. मुलाने ही मूर्ती हातात घेतली नीट सावरून. तर मी एका दैवी आनंदात अकल्पित परंपरा पुढे सरकवल्याच्या मी पुन्हा तरुण या यादीसारखा. पण माझा मुलगा जख्ख म्हातारा, परंपरेच्या ओझ्यानं आखलेला. भंगुदे काठिण्य माझे, आम्ल जाऊ दे मनीचे. येऊ दे वाणीत माझ्या, सूर तुझ्या आवडीचे. राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारातले गा. राहू दे स्वातंत्र्य माझे, फक्त उच्चारातले गा. अक्षरा आकार तुझ्या, फुफ्फुसांचा वाहू दे गा. लोभ जिव्हेचा जळू दे, देत थिजू विद्वेष सारा. लोभ जिव्हेचा जळू दे, देत थिजू विद्वेष सारा. द्रौपदीचे सत्व माझ्या, राहू दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य मीचे, जाऊ दे कार्पण्य मीचे. दे धरू सर्वास पोटे, भावनेला येऊ देगा शास्त्र काट्याची कसोटी. धैर्य दे अनम्रता दे, धैर्य दे अनम्रता दे. पाहण्याचे जे पहाणे, वाकू दे बुद्धी समाजा, तप्त पोलादाप्रमाणे. आशयाचा तूच स्वामी, शब्द वाही मी भिकारी. आशयाचा तूच स्वामी, शब्द वाही मी भिकारी. मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी. मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी. किती पाय लागू तुझ्या, किती आठवू का तू ते. किती पाय लागू तुझ्या, किती आठवू का तू ते. किती शब्द बनवू का, अब्द अब्द म्हणी येते, अब्द अब्द म्हणी येते. किती पाय लागू तुझ्या,
धन्यवाद. घरपोच कविता असा मी करतो. या इथे सुद्धा तुमच्यापैकी काही उत्साही लोक आहेत जे मला भेटली होती. ते म्हणले की आम्हाला इथे करता येईल का? तर मी म्हटलं 100% करता येईल. याचं कारण असं आहे की हे माझं काहीच नाही. मोठ्या कवींनी हे सगळं लिहून ठेवलं आहे आपल्या सर्वांसाठी. त्यामुळे जेवढं हे माझं आहे तेवढं ते तुमचं आहे. ते तुम्ही करायला काहीच हरकत नाही. धन्यवाद.